नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, सर्वात महत्त्वाची अपडेट मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला आहे आणि आता रकमेमध्ये नवीन काय अपडेट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने नुकताच एक अभ्यास अहवाल सादर केलेला आहे। या अहवालात महागाई आणि कुटुंबाचा वाढता खर्च पाहता गरज पडल्यास ही आर्थिक मदत वाढण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारादरम्यान 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याबाबत घोषणा करण्यात आली होती, ज्यावर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेमध्ये 84% वाढ झाली आहे। महिलांच्या UPI वापर वेगाने वाढलेला असून डिजिटल व्यवहारांना गती मिळालेली आहे। हा पैसा प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी खर्च केला जात आहे, ज्यामुळे कुटुंबाचा आर्थिक ताण कमी झालेला आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे 80 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहे। सरकारने वारंवार KYC करण्याचे आवाहन केलेले होते आणि मुदतवाढही दिली होती। असे असूनही KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे राज्यातील सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। तुम्हाला काय वाटते? 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळायला हवेत का? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्ही KYC अपडेट केली आहे का? नसेल तर त्वरित तपासा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।